सर्वप्रथम सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। आतापर्यंत मी 39 शॉर्ट्स आणि व्हिडिओज बनवलेले आहेत, परंतु फर्स्ट टाइम मी आज माझ्या आवाजामध्ये व्हिडिओला कॉमेंट्री करणार आहे। काही चुका असतीलच नक्की, तर इम्प्रूव्हमेंटसाठी नक्की मला कॉमेंट करा किंवा सजेशन असतील तर ते नक्की सांगा। आज आपण बनवणार आहोत भरलेली कारल्याची भाजी। भरलेली कारली म्हटलं की कदाचित लोकांना आवडणार नाही, कारण कारलं हा एक अशा प्रकारची भाजी आहे ज्याच्या कडवटपणामुळे लोक नको म्हणतात। परंतु ज्याप्रमाणे आपण आज ही भाजी बनवणार आहोत तशी बनवल्यास कधीच ती भाजी तुम्हाला कडवट लागणार नाही। तर सर्वप्रथम आपण फिलिंगसाठी इथे शेंगदाण्याचा कूट, धणेपूड, जिरेपूड, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, चिंच आणि गूळ याचं मिश्रण बनवून घेणार आहोत। त्या मिश्रणामध्ये लसूणचं बारीक पेस्ट आपण मिक्स करणार आहोत आणि कारली ही चांगली स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहेत आणि मध्ये कापून त्याचे पूर्णपणे बिया काढून घ्यायच्या आहेत। बिया काढल्याने त्याच्यातला 50% कडवटपणा कमी होतो। आता एक एक कारली आपण मस्तपैकी आतल्या साईडने हळद आणि मिठाच्या सारणाने चोळून घेणार आहोत आणि चिंच आणि थोडासा गूळ असं टाकून आणि मसाला टाकून जे आपण बनवलेलं आहे ते प्रत्येक कारला आपण एक एक करून भरून घेणार आहोत। तुम्हाला प्रत्येकालाच माहीत असेल कारल्याचे खूप सारे हेल्थ बेनिफिट्स आहेत, ज्यांना कफ, पित्त, अपचन आणि गॅसेसचा जास्त त्रास असतो त्यांनी कारली खाणं खूप उपयुक्त आहे। तर मग नक्की ट्राय करा। आता आपण एक एक करून सगळं कारलं भरून घेतलेली आहेत आणि एक एक करून ते बंद करून घेतलेले आहे, जेणेकरून परतताना त्यामधून मसाला बाहेर येणार नाही। चला तर मग आपण फोडणीची तयारी करूया। अगोदरच मी कांदा बारीक कापून घेतलेला आहे, लसूण, मिरची आणि टोमॅटो आणि त्यात कढीपत्ता टाकून तडका दिलेला आहे। इथे आपण हळद आणि धनेपूड एवढंच मसाले टाकणार आहोत, जास्त मसाले नाही, नॅचरल टेस्ट आपण इथे ठेवणार आहोत, पण नक्कीच ती टेस्ट खूप छान असणार आहे। इथे आपण सर्व कारले कढईमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि 2 मिनिटाकरता 3 मिनिटाकरता आपण हे परतवून घेणार आहोत। थोडासा पाण्याचा शिंपका मारून इथे आपण वाफ तयार करून वाफेवरच हे परतवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आता ही परतलेली कारली छानपैकी थोडीशी मऊसूर झालेली आहे। आता थोडंसं गरम पाणी टाकून आपण याला पुन्हा शिजवून घेणार आहोत। त्या अगोदर आपण उरलेला मसाला चिंच आणि गूळ यामध्ये टाकून घेऊ आणि गरम पाणी टाकून याला 5 मिनिटं शिजवून घेणार आहोत। शिजल्यानंतर याला छानपैकी असं तेल सुटणार